नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासाठी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. हे तुम्हाला माहीत आहे का? खरं तर रक्तातील साखर सुधारण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे काही विशिष्ट पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे. कार्बोहायड्रेट्ससारखे अन्नाचे संपूर्ण गट वगळणं असा नाही. आणि मी हे स्वतः अनुभवलं आहे. माझ्याकडे असे बरेच रुग्ण आहेत ज्यांनी केवळ काही दिवसांमध्ये त्यांच्या आहारातील या पदार्थांचा समावेश करून रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आणि हे बदल केवळ तात्पुरते नाही आहेत, ते औषधांशिवाय महिने आणि वर्षे साखरेची पातळी कमी ठेवण्यात यशस्वीही झाले आहेत. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे की त्यामुळे तुमची साखर नैसर्गिकरित्या कमी होईल. यामुळे तुमची जैवरासायनिक प्रक्रिया सुधारेल आणि पेशींच्या पातळीवर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होईल, ज्यामुळे तुम्ही रक्तातील साखर जलद, नैसर्गिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळासाठी नियंत्रित ठेवू शकाल. पहिल्या पदार्थाबद्दल माहिती देण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्हाला केवळ गोळ्या देण्याऐवजी शरीराच्या कार्यपद्धतीमागील कारणे स्पष्ट करणारा व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि या आठवड्यामध्ये तुमची सकाळची फास्टिंग शुगर किती होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्या कमेंट्स वाचते आणि माझ्या प्रेक्षकांचं वय आणि त्यांच्या साखरेच्या पातळीच्या आकडेवारी यावरूनच मी पुढील व्हिडिओंचा विषय ठरवते. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टरांकडे होणाऱ्या साधारण 12 मिनिटांच्या भेटीमध्ये तुम्हाला जी गोष्ट सहसा कोणीही सांगत नाही ती म्हणजे ही की रक्तातील साखर वाढण्याची समस्या बऱ्याचदा इन्सुलिन नावाच्या संप्रेरकापासून सुरू होते. इन्सुलिन हे असं संप्रेरक आहे जे तुमच्या पेशींचे दरवाजे उघडते. जेव्हा तुम्ही अनेक वर्षे रक्तातील साखरेच्या चढ उतारांचा सामना करत असता तेव्हा तुमच्या पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवतात. इन्सुलिन वारंवार दरवाजा ठोठावतं पण पेशी मात्र बंदच राहतात. या स्थितीला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. याची भरपाई करण्यासाठी तुमचं स्वादुपिंड अधिकाधिक इन्सुलिन तयार करतं. तरीही रक्तातील साखर वाढतच जाते आणि त्यावर नेहमीचं उत्तर म्हणून असं औषध दिलं जातं जे शरीरामध्ये आधीच इन्सुलिनचा भडीमार झालेला असताना आणखी इन्सुलिन वाढवतं. आरोग्य व्यवस्था तेव्हाच पैसा कमवते जेव्हा तुम्ही आजारी राहता, बरे होत नाही. हे अर्थशास्त्र आहे, यात काही द्वेषभावही नाही. डॉक्टरांकडे होणाऱ्या त्या छोट्या भेटीमध्ये अन्नपदार्थ तुमच्या इन्सुलिन रिसेप्टर्सशी थेट कसा संवाद साधतात हे शिकण्यासाठी वेळ किंवा उत्पन्नाची तरतूद नसते. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे या 10 पदार्थांपैकी प्रत्येक पदार्थ खालील 3 पैकी एक कार्य करतो. हे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करतं, हे सूज कमी करतं, ज्यामुळे तुमच्या पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही किंवा ते इन्सुलिन रिसेप्टरला पुन्हा सक्रिय करतं, जेणेकरून तुमचं शरीर त्याचं मूळ काम करू शकेल. तुम्हाला हे सर्व 10 उपाय उद्याच करण्याची गरज नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये ते तुम्ही टप्प्याटप्प्याने करा. मी तुम्हाला पहिला उपाय सांगते. पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. हे लहान, कठीण, पिवळसर रंगाचे दाणे असतात आणि ते तुम्हाला जवळजवळ कोणत्याही किराणा दुकानामध्ये मसाल्यांच्या विभागामध्ये काही रुपयांमध्ये मिळून जातात. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, कारण ते ऐकायला विचित्र वाटतं, तर तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या सर्वात शक्तिशाली उपायांपैकी एकाला दुर्लक्षित करत आहात आणि त्याची किंमत तुमच्या कॉफीपेक्षा कमी आहे. मेथी तुमच्या शरीरामध्ये काय करतं ते येथेच सांगितलं आहे. या दाण्यांमध्ये गॅलॅक्टोमेनिन नावाचं विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. जेव्हा ते तुमच्या पोटातील पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते फुगून एका घट्ट जेलमध्ये रूपांतरित होतं आणि हे जेल तुमच्या पोटातून कर्बोदके लहान आतड्यात जाण्याचा वेग कमी करतं. हळू गतीने अन्न बाहेर पडल्यामुळे साखर रक्तात वेगाने न जाता हळूहळू मिसळते. इन्सुलिनचा पूर येत नाही, त्यात मोठी वाढही होत नाही आणि इन्सुलिनचा अचानक वाढलेला झटकाही बसत नाही. याशिवाय मेथीमध्ये एक अमिनो ॲसिड असतं जे तुमच्या स्वादुपिंडाला अधिक कार्यक्षमतेने इन्सुलिन सोडण्यास प्रवृत्त करतं आणि तुमच्या स्नायूंच्या पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यास मदत करतं. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मी पाहिलं आहे की केवळ यामुळे एका आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यांमध्ये उपाशी पोटीची पातळी कमी होते. याचा वापर करण्यासाठी 1 चमचाभर अख्खे दाणे घ्या आणि ते 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि नाश्त्यापूर्वी मऊ झालेले दाणे खा. जर किंचित कडू चव जास्त वाटत असेल तर ते दळून घ्या आणि अर्धा चमचा दह्यामध्ये मिसळा किंवा मग अंड्यावरती शिंपडा.
कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा. हे फायबर शक्तिशाली आहे आणि तुमच्या आतड्यांना जुळवून घेण्यासाठी काही दिवस लागतात. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दालचिनी, आणि ती तुमच्या कपाटामध्ये नक्कीच असेल, पण तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि बहुतेक लोक चुकीची दालचिनी घेतात. सामान्य दुकानामध्ये मिळणारी दालचिनी कॅशिया प्रकारची असते आणि त्यात क्युमरिन नावाचं एक संयुग असतं, जे दररोज मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्यास यकृतासाठी ते हानिकारक ठरू शकतं. तुम्हाला सॅलॉन दालचिनी हवी आहे, जिला कधीकधी खरी दालचिनी असंही म्हटलं जातं. ती अधिक सौम्य असते आणि ते दररोज घेणं हे सुद्धा सुरक्षित असतं, आणि मी माझ्या रुग्णांना हेच विकत घ्यायला सांगत असते. दालचिनीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉल नावाच्या घटकांमुळे ती प्रभावी ठरते. हे नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जे जवळजवळ स्वतः इन्सुलिनसारखंच कार्य करतात. ते तुमच्या इन्सुलिन रिसेप्टर्सना ग्लुकोज अधिक घट्ट पकडण्यास मदत करतात आणि जेवणानंतर तुमचं पोट खूप वेगाने रिकामं होऊन रोखतात. हा परिणाम खरा आहे आणि तो मोजता येतो. USDAच्या मानवी पोषण कार्यक्रमातील संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की दिवसातून अर्ध्या चमच्यापेक्षा कमी सेवनाने टाईप 2 मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी लक्षणीयरित्या कमी झाली. जर तुम्ही ही गोष्ट टाळली तर तुम्ही तुमच्या मसाल्यांच्या डब्यामध्ये एक सोपा विजय गमावत आहात. दिवसातून सुमारे पाव ते अर्धा चमचा सलान दालचिनी वापरा. ती तुमच्या ओटमीलमध्ये, कॉफीमध्ये किंवा स्मूदीमध्ये मिसळा. युक्ती अशी आहे की ती कर्बोदकयुक्त जेवणासोबत घ्यावी, कारण नेमक्या तेव्हाच तुम्हाला तुमच्या रिसेप्टर्सना उत्तेजित करायचं असतं. अधिक जोर लावल्याने तुमच्या पोटाची क्रिया मंदावते. यादीत 3ऱ्या क्रमांकावर आहे ब्रोकोलीचे कोंब, आणि तुम्ही इथे बारकाईने लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण या संपूर्ण व्हिडिओमध्ये हा सर्वात कमी वापरला जाणारा पदार्थ आहे. पूर्ण ब्रोकोली नाही तर 3 दिवसांचे छोटे कोंब. हा फरक दुर्लक्षित केल्यास तुम्ही त्याचे जवळजवळ सर्व फायदे गमावून बसाल. ब्रोकोलीच्या कोंबांमध्ये सल्फोरोफेन नावाचं एक संयुग भरपूर प्रमाणामध्ये असतं, आणि या कोंबांमध्ये ते पूर्ण वाढ झालेल्या ब्रोकोलीच्या गड्ड्यांपेक्षा 50 ते 100 पट जास्त असतं. सल्फोरोफेन असं काहीतरी आहे जे या यादीतील इतर कोणताही पदार्थ इतक्या थेटपणे करत नाही. ते तुमच्या यकृताकडे जातं आणि रात्रभर चालणाऱ्या ग्लुकोजच्या कारखान्याला शांत करतं. तुम्ही झोपलेले असताना तुमचं यकृत साखर तयार करतं आणि इन्सुलिन प्रतिरोधामध्ये ते गरजेपेक्षा खूप जास्त साखर तयार करतं. म्हणूनच तुमच्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी वाढलेली पाहतात, ज्याचे तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. लंडन विद्यापीठाने 2017 केलेल्या एका अभ्यासानुसार टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांना सांद्र सल्फोरोफेन देण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या उपाशीपोटीच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली. ज्या लोकांची साखर नियंत्रणात ठेवणं सर्वात कठीण होतं, नेमक्या त्याच लोकांमध्ये याचा सर्वात जास्त प्रभावी परिणाम दिसून आला. तुम्ही तुमच्या घरातच एका बर्नीमध्ये ब्रोकोलीचे कोंब अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा वाढवू शकता, किंवा भाजीपाला विभागामधून तुम्ही ते विकतसुद्धा घेऊ शकता. बहुतेक दिवस सॅलड किंवा सँडविचवर मूठभर पाव कप कोंब पुरेसे आहेत. ते जास्त शिजवू नका, कारण जास्त उष्णतेमुळे त्यातील सक्रिय घटक नष्ट होतो. ते कच्चे किंवा किंचित कोमेजून खा. आतापर्यंत प्रत्येक अन्नपदार्थाने ते शांतपणे काम केलं आहे. साखरेची पातळी कमी करणं किंवा रिसेप्टरला सक्रिय करणं, आणि आपण फक्त 3च पाहिले आहेत. पुढचं चौथा पदार्थ असा आहे जे तुम्ही आधीपासूनच खात असलेल्या जेवणात बदल घडवतात. जर तुमचा एखादा मित्र किंवा कुटुंबातील कोणी त्यांच्या रक्तातील साखरेच्या आकड्यांशी झुंज देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा, कारण ही अशी गोष्ट आहे जी कोणीही त्यांना बसून समजावून सांगितलेली नाही. असो, चौथा पदार्थ आहे तो म्हणजे ॲव्होकॅडो. बहुतेक लोक कॅलरीजमुळे त्याला टाळण्यासारखी चरबी समजतात, आणि याच भीतीमुळे त्यांना नुकसानसुद्धा सोसावं लागतं. ॲव्होकॅडोमधील चरबी ही मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जी ऑलिव्ह ऑइलच्याच गटातील आहे आणि रक्तातील साखरेसाठी सर्वात अनुकूल पदार्थांपैकी एक आहे. याचं कारण सोपं आहे. ॲव्होकॅडोमधील ती आरोग्यदायी चरबी आणि फायबर तुमच्या संपूर्ण जेवणाची गती कमी करतात. जेव्हा तुम्ही भात किंवा टोस्टसोबत अर्धा ॲव्होकॅडो घेता तेव्हा तुम्ही त्यातील कर्बोदके काढून टाकत नाही. तुम्ही रक्तातील साखरेमध्ये त्याचं रूपांतर होण्याच्या वेगाला आळा घालत आहात.
ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते, कालांतराने अचानक वाढत नाही. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते असं सुद्धा दिसून आलं आहे. म्हणजेच तुमच्या पेशी इन्सुलिनच्या सूचनेला थोड्या लवकर प्रतिसाद देतात. माझ्या अनुभवानुसार या यादीतील हा पदार्थ सवयीसाठी सर्वात सोपा आहे, कारण त्यामुळे जेवण अधिक पोटभर होतं आणि तुम्ही एका तासानंतर स्नॅक्स खाणं टाळता. दिवसातून अर्धा ॲव्होकॅडो खाणं हे योग्य प्रमाण आहे. सकाळी अंड्यावर लावा, होल ग्रेन टोस्टवर मॅश करा किंवा ज्या सॅलडमध्ये आधीच स्टार्च आहे त्यात घाला. तुम्ही जिथे कुठे कार्बोहायड्रेट खाता तिथे ॲव्होकॅडो त्याचा प्रभाव कमी करतो. 5वा आहे ते म्हणजे चिया सीड्स. या लहान राखाडी आणि काळ्या बिया आहेत आणि त्या त्यांच्या आकारापेक्षा खूप जास्त प्रभावी आहेत. जर तुम्ही कधी चिया बिया पाण्यात टाकून पुडिंग बनवताना पाहिलं असेल तर तुमच्या आतड्यांमध्ये त्या नेमकं कसं कार्य करतात हे तुम्ही आधीच पाहिलं आहे. चिया हे विद्राव्य फायबरच्या सर्वात समृद्ध स्रोतांपैकी एक आहे, जे तुम्ही खरेदी करू शकता. जेव्हा ते तुमच्या पोटातील पाण्याला भेटतं तेव्हा ते तोच घट्ट जेल तयार करतो ज्याबद्दल आपण मेथीच्या बाबतीत बोललो आहोत. आणि ते जेल तुमच्या जेवणातील कर्बोदकांभोवती वेढून घेतं आणि त्यांचं शोषण अत्यंत मंदावतं. साखर हळूहळू आणि स्थिरपणे मुक्त होते, त्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढणं आणि नंतर अचानक कमी होणं टाळतासुद्धा येतं, ज्यामुळे एका तासानंतर तुम्हाला थरथरल्यासारखं आणि भुकेल्यासारखं वाटतं. चियामध्ये वनस्पती आधारित ओमेगा 3 फॅट देखील असतात, जे इन्सुलिन प्रतिरोधकतेमागे असलेल्या सौम्य दाह शांत करण्यास मदत करतं. दाह शांत झाल्यावर पेशी पुन्हा इन्सुलिनचं ऐकू लागतात. दिवसातून 1 ते 2 चमचे पुरेसे आहे. ते दह्यात मिसळा, लिंबाचा रस पिळून 1 ग्लास पाण्यामध्ये टाका किंवा स्मूदीमध्ये मिसळा. पिण्यापूर्वी त्याला जेलसारखं होण्यासाठी 10 मिनिटे द्या आणि सोबत भरपूर पाणी प्या, कारण त्या सर्व फायबरला पुढे जाण्यासाठी द्रवाची आवश्यकता असते. 6व्या क्रमांकावरती आहे चरबीयुक्त मासे आणि माझे विशेषतः सॅल्मन आणि मॅक्रेल माशांबद्दल बोलण्याचा उद्देश आहे. हे तुमच्या जेवणाची गती कमी करून काम करत नाही, हे मूळ समस्येवर काम करतं, ज्या कारणामुळे तुमच्या पेशी सुरुवातीला इन्सुलिनकडे दुर्लक्ष करू लागल्या होत्या. इन्सुलिन प्रतिरोधकता मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन दाहामुळे निर्माण होते. जेव्हा तुमचं शरीर वर्षानुवर्षे शांतपणे दाहग्रस्त असतं तेव्हा तो दाह पेशींच्या पृष्ठभागावरील इन्सुलिनच्या संकेतामध्ये शारीरिकरित्या अडथळा आणतो. सॅल्मन आणि मॅक्रेलमध्ये EPA आणि DHA ही 2 ओमेगा 3 फॅट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि हे आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वात शक्तिशाली नैसर्गिक दाहशामक संयुगापैकी एक आहेत. ते दाह संकेत कमी करतात, पेशीपटल अधिक निरोगी होतं आणि इन्सुलिन रिसेप्टरने अपेक्षेप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. जे रुग्ण आठवड्यातून 2दा चरबीयुक्त मासे खातात त्यांचे आकडे सातत्याने अधिक शांत आणि स्थिर असतात आणि त्यासोबतच त्यांचा रक्तदाबही सुधारतो. आठवड्यातून 2दा साधारणपणे तुमच्या तळहाताच्या आकाराचे मासे खाण्याचं लक्ष ठेवा. जंगली सॅल्मन, मॅक्रेल, सार्डिन आणि हेरिंग हे सर्व उत्कृष्ट आहेत. ते बेक करा, ग्रिल करा आणि तुमच्या बजेटला सोपं वाटत असल्यास डबाबंद विकत घ्या. डबाबंद मॅक्रेल आणि सार्डिन हे सर्वात स्वस्त पर्यायांपैकी एक आहेत. या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात शक्तिशाली पदार्थ जो आहे तो यादीत 7व्या क्रमांकावरती आहे आणि तो म्हणजे अक्रोड. सर्व सुकामेव्यांपैकी मी माझ्या रुग्णांना सर्वात आधी अक्रोड खाण्याचा सल्ला देते, कारण ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या अस्तरासाठी आणि त्याचवेळी तुमच्या इन्सुलिनसाठी खूप उपयुक्त ठरतं. अक्रोडमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट किंवा चियामध्ये आढळणारे वनस्पतीजन्य ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे फॅट तुमच्या एंडोथेलियमचं कार्य करतं. एंडोथेलियम म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतील पातळ असतं, ज्याला रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यावर सर्वात आधी नुकसान पोहोचतं. त्याचवेळी अक्रोडमधील फॅट फायबर आणि प्रथिने जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करतात आणि फास्टिंग इन्सुलिनची पातळी कमी करतात असं दिसून आलं आहे. फास्टिंग इन्सुलिन ही तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीखालील एक संख्या आहे, जी तुमचं स्वादुपिंड किती ताण सहन करत आहे हे सांगतं. क्रॅकर्स किंवा कुकीऐवजी नाश्ता म्हणून मूठभर अक्रोड खा आणि तुम्ही रक्तातील साखरेची अचानक वाढ रोखून तिला नियंत्रणात आणू शकता. मूठभर म्हणजे सुमारे पाव कप किंवा मग 7 ते 10 अख्खे अक्रोड. ते कच्चे किंवा भाजलेले असावेत, साखरेत मुरवलेले किंवा मध लावलेले नसावेत. प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी त्यांचा वापर करा, त्यावर अतिरिक्त म्हणून नाही. 8वा मुद्दा आहे ते म्हणजे अंडी. संपूर्ण अंडी पिवळ्या बळकासहित.
वर्षानुवर्षे लोकांना सांगितलं जात होतं की पिवळा बलक हा शत्रू आहे आणि या चुकीच्या सल्ल्यामुळे लोक साखरयुक्त ब्रेकफास्ट सिरियल्सकडे वळले, जे त्यांच्या रक्तातील साखरेसाठी खूपच वाईट होतं. मी हे स्पष्ट करू इच्छिते, संपूर्ण अंड्यांमध्ये जवळजवळ शुद्ध प्रथिने आणि चरबी असते आणि त्यात कर्बोदके जवळपास नसतात. याचा अर्थ असा की ते स्वतःहून तुमच्या रक्तातील साखरेवर फारसा परिणाम करू शकत नाही. पण खरी जादू म्हणजे डॉक्टर ज्याला दुसऱ्या जेवणाचा परिणाम म्हणतात ती जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात टोस्ट किंवा सिरियलऐवजी अंड्यांनी करता, तेव्हा तुम्ही केवळ नाश्त्याच्या वेळी नाही तर दुपारच्या जेवणानंतर तुमच्या रक्तातील साखर स्थिर ठेवता. तुम्ही पुढच्या जेवणापर्यंत शांत आकड्यांसह आणि कमी वाढीसह पोहोचता. प्रथिने आणि चरबीमुळे तुमचं पोट भरलेलं राहतं, त्यामुळे सकाळच्या मध्यात कुकीज खाण्याची जी इच्छा होते ती शांतपणे नाहीशी होते. नाश्त्यामध्ये सिरियलऐवजी 2 किंवा 3 अंडी खाणं सकाळच्या ग्लुकोज रिडिंगमध्ये मला दिसणाऱ्या सर्वात जलद बदलांपैकी एक आहे. बहुतेक लोकांसाठी सकाळी 2 किंवा 3 संपूर्ण अंडी खाणं हे एक उत्तम लक्ष्य आहे. यांना फेटून घ्या. आठवड्याभरासाठी आधीच उकडून ठेवू नका आणि आधीचा तो ॲव्होकॅडो थेट त्यावर ठेवा आणि तुमच्या रक्तातील साखरेसाठीचा जवळजवळ परिपूर्ण नाश्ता तयार होईल. 9व्या क्रमांकावरती आहे ॲपल सायडर व्हिनेगर आणि या यादीतील इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा ग्लुकोज मीटरवर याचा सर्वात जलद दृश्य परिणाम दिसून येतो. जर तुमच्या घरी मीटर असेल तर तुम्ही आज रात्री याचा परिणाम पाहू शकता. यातील सक्रिय घटक म्हणजे ॲसिडिक ॲसिड हे एकाच वेळी 2 गोष्टी करत असतं. ते तुमचं पोट रिकामं होण्याची प्रक्रिया मंदावतं, त्यामुळे तुमच्या जेवणातील कर्बोदके हळूहळू तुमच्या रक्तप्रवाहामध्ये पोहोचतात आणि ते तुमच्या स्नायूंना रक्तातील ग्लुकोज शोषून घेऊन इंधन म्हणून वापरण्यास मदत करतं. यामागील संशोधन ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. त्यात असं आढळून आलं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या लोकांमध्ये कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवणापूर्वी 1 चमचा व्हिनेगर घेतल्याने जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ सुमारे 20 ते 30% कमी झाली. काही रुपयांमध्ये प्रति बॉटल किंमत असलेल्या पदार्थांचा हा एक औषधासारखा परिणाम आहे. कार्बोहायड्रेट्स असलेल्या जेवणाच्या 10 ते 15 मिनिटे आधी 1 चमचा व्हिनेगर एका पूर्ण ग्लास पाण्यामध्ये मिसळून घ्या. ते नेहमी पाण्यात मिसळूनच प्या. ते कधीही थेट पिऊ नका, कारण त्यातील ॲसिड दातांच्या आवरणासाठी आणि घशासाठी हानिकारक असतं. आणि जर तुम्ही रक्तातील साखरेसाठी आधीपासूनच कोणतंही औषध घेत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांशी बोला, कारण व्हिनेगर आणि औषध एकत्र घेतल्यास तुमची साखर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने कमीसुद्धा होऊ शकते. आणि 10वा पदार्थ आहे तो म्हणजे मसूर, आणि हा पदार्थ या व्हिडिओचा मुख्य सिद्ध करणारा मुद्दा आहे. मसूर हे एक कर्बोदक आहे आणि ते तुमच्या रक्तातील साखर कमी करेल. हे कसं कार्य करतं ते देखील मी इथे सांगणार आहे. मसूर हे रेझिस्टन्स स्टार्च नावाच्या हळू पचणाऱ्या कर्बोदकापासून बनलेलं असतं, जे विद्राव्य फायबर आणि वनस्पती प्रथिनांच्या योग्य मात्रेत गुंडाळलेलं असतं. या मिश्रणामुळे मसूरमधील ग्लुकोज एकाच वेळी न सोडता काही तासांमध्ये हळूहळू आणि स्थिरपणे तुमच्या रक्तात सोडलं जातं. खरं तर ते दुसऱ्या जेवणाचा परिणाम देखील साधतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात 1 वाटी मसूरचं सूप घेतल्यास संध्याकाळपर्यंत तुमच्या रक्तातील साखर अधिक स्थिर होते. वैद्यकीयदृष्ट्या आठवड्यातून काही वेळा पांढऱ्या भाताऐवजी किंवा पांढऱ्या बटाट्याऐवजी मसूर खाणं हा तुमच्यासाठी कमालीचा उपाय आहे. आठवड्यातून काही वेळा अर्धा ते 1 कप शिजवलेली मसूर खाण्याचं लक्ष ठेवा. त्यांचा वापर सूप, स्ट्यू किंवा मग थंड सॅलडमध्ये आपण नुकत्याच पाहिलेल्या ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगरच्या थेंबांसोबत करा. ते पोटभरीचे असतात, ते स्वस्त असतात आणि इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा त्यांच्यामुळे जेवण अधिक काळ पुरतं. मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल सांगते जी 73 वर्षांची आहे. नुकतीच सेवानिवृत्त झाली आणि ती घाबरून माझ्याकडे आली होती, कारण तिची उपाशी पोटीची साखर 180च्या आसपास होती आणि तिच्या डॉक्टरांनी तिला नुकतं सांगितलं होतं की आता दुसरं औषध सुरू करण्याची वेळ आली आहे. तिला आपलं उर्वरित आयुष्य औषधांच्या चक्रात अडकवण्याचा अजिबातच शौक नव्हता आणि त्याच्यामुळे हे प्रकरण कोणत्या दिशेने जात आहे त्याची तिला भीती वाटत होती, कारण तिने स्वतःच्या आईला याच आजारामुळे पायांची बोटे नंतर दृष्टी गमावताना पाहिलं होतं. आणि आम्ही तिच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद केलेली नाहीत
आम्ही सकाळी धान्याऐवजी अंडी आणि ॲव्होकाडो, मोठ्या जेवणापूर्वी 1 चमचा व्हिनेगर आणि डाळींचा समावेश केला. तिने पांढऱ्या तांदळाऐवजी पौष्टिक पर्याय निवडले. दुपारच्या वेळी कुकीजऐवजी अक्रोड खाल्ले. आठवड्यातून 2दा चरबीयुक्त मासे खाल्ले. कॉफीमध्ये दालचिनी घातली आणि दुपारच्या जेवणामध्ये सँडविचवर ब्रोकोलीचे अंकुर घेतले. पहिल्या आठवड्यामध्येच दुपारच्या तिची उपाशी पोटीची रक्तातील साखर कमी होऊ लागली. 3 महिन्यांच्या आत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिने ती दुसरी औषधाची मात्रा पूर्णपणे बंद केली आणि तिची A1C पातळी मधुमेहाच्या श्रेणीतून सामान्य पातळीकडे परत आली. 2 वर्षानंतरही ती स्थिती कायम आहे. तिने स्वतःला उपाशी ठेवलं नाही. तिने अधिक अन्नही खाल्लं नाही, पण योग्य अन्न आणि तिच्या शरीराने बाकीचं काम केलं. तर या 10 गोष्टींचा एकत्रित विचार करूया, कारण जेव्हा केवळ कर्बोदके कमी करणं अपयशी ठरतं तेव्हा या गोष्टी का काम करतात याचं हेच कारण आहे. यातील प्रत्येक पदार्थ तुम्हाला उपाशी न ठेवता तुमच्या इन्सुलिनला त्याचं काम पुन्हा करण्यास मदत करतो. फायबरयुक्त पदार्थ ग्लुकोजचं शोषण मंदावतात, ज्यामुळे स्वादुपिंडावरती ताण येत नाही. मासे, अक्रोड आणि चिया बिया शरीरातील ती जळजळ कमी करतात, ज्यामुळे इन्सुलिनचे संकेत अडवले जातात. दालचिनी आणि व्हिनेगर थेट इन्सुलिन रिसेप्टर्सना पोहोचतात आणि त्याला पुन्हा सक्रिय होण्यासही मदत करतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.